नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज 5 जुलै 2026 उल्हास नदीचे थेट प्रक्षेपण लाईव्ह अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 14 मीटरच्या जवळपास आता उल्हास नदीची पाणी पातळी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. उल्हास नदीची जी काही चौपाटी आहे, ज्या काही पायऱ्या आहेत ज्याच्यावरून आपण चौपाटी बोलतो, ती सुद्धा सध्या आता पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जी काही विहीर एक उल्हास नदीमध्ये आहे ती पण आता पाण्याखाली गेलेली आहे. हे संपूर्ण लाईव्ह अपडेट्स आपण बदलापूर मधून आपले बदलापूरवरती थेट लाईव्ह बघत आहोत. काल आपण बघितलं की बदलापूर शहरामध्ये खूप मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आणि परिणामी आज थोडाफार पावसाचा वेग जो आहे तो कमी झालेला आहे. मात्र अनेक परिसरामध्ये जिथे पाणी साचलेलं होतं ते पाणी आज कुठेतरी उल्हास नदीमध्ये येऊन साचलेलं आहे का असं म्हणावं लागेल. कारण कालच्या तुलनेमध्ये आज उल्हास नदी जी आहे ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी जे आहे उल्हास नदीमध्ये झालेलं पाहायला मिळतंय. आपण जर इथे सुद्धा झूम करून बघितलं तर अग्निशमक दल जे आहे, बचाव कार्य जे आहेत ते सुद्धा उल्हास नदीच्या किनाऱ्यावरती आपल्याला इथे आलेले दिसत आहेत आणि कोणालाही उल्हास नदीच्या जवळपास जाऊ दिले जात नाहीये. परंतु बघणाऱ्यांची गर्दी जी आहे ती मात्र इथे झालेली आहे. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण जो आहे तो उल्हास नदीवर येतोय आणि उल्हास नदीची आताची स्थिती काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये कुठेतरी भीती सुद्धा वाटते आहे, कारण अनेक जे काही नागरिक आहेत ते ग्राउंड फ्लोअरला राहतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर कधी उल्हास नदीचं पाणी हे नायरा पेट्रोल पंपपर्यंत आलं म्हणजे उल्हास नदीला पूर आला आणि त्यानंतर ते पाणी आमच्या घरात सुद्धा येऊ शकतं, तर असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. अशामध्ये खूप काही अफवा देखील पसरतात. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका. जर असं काही अपडेट्स असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. उल्हास नदीच्या पाणी पातळी सध्याची 14 मीटरच्या जवळपास आहे, तर इशारा पातळी जी आहे उल्हास नदीची ती 16.5 मीटर असते आणि धोक्याची पातळी ही 17.5 मीटर इतकी असते. 1-2 दिवसामध्ये उल्हास नदी तिची इशारा पातळी गाठू शकते अशी माहिती आपल्याला आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेली आहे. अशी संभावना व्यक्त केली जाते की उल्हास नदी 1-2 दिवसामध्ये तिची इशारा पातळी म्हणजे 16.5 मीटर ही गाठू शकते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही सांगा. नदीजवळ जात असाल तर कृपया स्वतःची आणि कुटुंबाची नक्कीच काळजी घ्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.